नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चविष्ट असा वाटाणा भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। एकदम सुटसुटीत आणि आपल्याला तो कुकरमध्ये बनवायचा आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने बनवायचा आहे। तुम्ही ही पद्धत यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहणार आहात। एकदम मोकळा, मऊसूत आणि सुटसुटीत आपल्याला वाटाणा भात बनवायचा आहे। कमी साहित्यात, कमी मसाल्यात बनवायचा, तरीही चवीला अप्रतिम लागणारा। तुम्हाला घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे। हा वाटाणा भात बनवत असताना आपण कोणतेही वाटणातले मसाले घालणार नाही, तरीही आपल्याला झटपट कुकरमध्ये बनवायचा। तुम्ही इथे पाहू शकता एकदम मऊसूत आणि एकदम सुटसुटीत असा झालेला आहे। मोकळा आणि सुटसुटीत भात सगळ्यांनाच आवडतो, पण कधी-कधी काय होतं की थोडंसं पाण्याचं आपण प्रमाण जर कमी घेतलं तर मोकळा भात सुटसुटीत व्हावा या नादात तो एकदम असा फडफडीत होतो आणि खावासा वाटत नाही। तर अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत परंतु मऊसूत असा भात कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे। 1 वाटी तांदळाचा आपल्याला भात बनवायचा आहे। तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता, फक्त करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे। गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता आपण भातासाठीची फोडणी करून घेऊया। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घातलेलं आहे। मसाले भात बनवत असताना किंवा वाटाणा भात असू द्या तुमचा बनवत असताना, जिरा राईस असू द्या, थोडंसं तूप त्यामध्ये वापरायचं। ज्यांना आवडतं ते तूप घेऊ शकतात। मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घेतलं। 2 चमचे तेल, 3 चमचे तूप घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर फोडणीसाठी आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे मोहरी छान अशी तडतडलेली आहे, त्यामध्ये शेंगदाणे थोडेसे घालायचे आहेत। तुम्हाला शेंगदाणे जेवढे आवडतात त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता। तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। 2-3 लवंगा, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र त्यामध्ये घातलेलं आहे आणि लसूण थोडासा मोठा कुटून घेतलेला आहे। हा भात बनवत असताना जास्त प्रमाणात वापरायचा आहे। लसणाच्या साधारणतः 7 ते 8 मोठ्या पाकळ्या थोड्याशा कुटून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये घातलेलं आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत। लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे। आता आपण 1 कांदा बारीक कट करून घेतलेला तो आता इथं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हे सर्व एकत्रित छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा पण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। हाय फ्लेमवरती थोडंसं करपण्याची शक्यता असते, म्हणून इथं हाय फ्लेम केलेली नाही। 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो आता आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे। 2 चमचे पुलाव मसाला त्यामध्ये घातलेला आहे। 1 चमचा त्यामध्ये धनेपूड घालायची आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी ते पाऊण वाटी वाटाणे घेतलेले आहेत, ते आता आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। वाटाणा तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। मी थोडासा जास्तच घेतलेला आहे। 1 वाटी तांदळासाठी मी 1 वाटीला थोडासा कमी वाटाणा घेतलेला आहे। तुम्हाला जर आवडत असतील तर त्यामध्ये तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता, परंतु मला नुसता वाटाणा भात बनवायचा होता, तोही कोणतेही वाटणातले मसाले न घालता बनवायचा होता, म्हणून त्यामध्ये कोणत्याही भाज्या मी घातलेल्या नाहीत। मला असा बनवलेला वाटाणा भात आवडतो। तुम्ही पण एकदा बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतो। थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत। थोडंसं मी परतून घेतलेलं आहे। आपण 1 वाटी जो तांदूळ घेतलेला तो स्वच्छ धुवून साईडला ठेवलेला आहे। तो तांदूळ आता आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। पाणी न घालता सुरुवातीला हा तांदूळ थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे भात जो आपण बनवणार तो चिकट होत नाही। 1 चमचा त्यामध्ये जिरेपूड घातलेली आहे। चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा भात आपल्याला कुकरमध्ये बनवायचा आहे। तुम्हाला एकदम मोकळा सुटसुटीत जर बनवायचा असेल तर 1 वाटी जर तांदूळ घेतला असेल तर तुम्ही 1.5 वाटी पाणी घ्या, परंतु इथे मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण थोडासा मला मुलांच्यासाठी तो भात बनवायचा होता, थोडा मऊसूत करायचा होता, जास्त असं कोरडा फडफडीत नको हवा होता, म्हणून मी त्यामध्ये 2 वाटी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला एकदम सुटसुटीत हवा असेल तर तुम्ही 1.5 वाटी पाणी घाला आणि हा भात आपल्याला कुकरमध्ये बनवायचा आहे। तेवढं पाण्याचं प्रमाण जे आहे ते योग्य पाण्याचं प्रमाण आहे।
मसाले भात आणि कसुरी मेथीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. कधीही मसाले भात असू द्या, तुमचा पुलाव असू द्या, तो बनवत असताना त्यामध्ये वरून कसुरी मेथी थोडीशी चुरून घाला. आता राहिलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एक शिट्टी हाय फ्लेमवरती करायची. एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला राहिलेल्या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये हा भात छान शिजतो. कुकर थंड होऊ दिलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपला वाटाणा भात आपला तयार आहे. तुम्ही ते थोडंसं कसं होतं, कुकरमध्ये भात बनवला की वाटाणावरती सर्व वाटाणा जो आहे तो वरती आलेला असतो, म्हणून सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि पाहता क्षणी खावासा वाटणारा, नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा असा हा वाटाणा भात आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की वाटाणा भात कसा झाला. अशा पद्धतीने बनवलेला वाटाणा भात चवीला अप्रतिम लागतो. कुकरमध्ये बनवलेला, झटपट बनवलेला, मोकळा, सुटसुटीत तरीही मऊसूत असा हा वाटाणा भात आहे. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी कशा वाटतात मला तेही कमेंट करून नक्की सांगा.